नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हेच महाराजांचरणी प्रार्थना. सौ दीक्षा शिरभाविकार, बोरीवली, मुंबई या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. सद्गुरू कृपा करतीलच. हा अनुभव ऐकण्यापूर्वी माझ्या भक्तिसागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय गजानन. 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि मी ग्वालेरची दीक्षा खेडकर झाले. इंदूरची सौ दीक्षा प्रवीण शिरभाविकर नवीन संसारात रमले आणि आईने लग्नाच्या वेळी हातात पोथी देऊन सांगितलं होतं, दीक्षा, गजानन विजय पोथी नियमित वाचित जा. तो सल्ला हळूहळू विस्मरणात गेला. नाही म्हणायला दोन्ही मुली पोटात असताना नियमितपणे रोज एक अध्याय वाचला, हे खरं आहे. त्याचप्रमाणे हेही खरं आहे की मिस्टर बँकेत असल्यामुळे वेगवेगळ्या गावी बदलीच्या निमित्ताने राहणं झालं व त्या गावची गजानन महाराजांची मंदिरं मात्र पाहणं झालं. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणावं असं महाराजांचं करणं काही जमलं नाही. मी पुन्हा महाराजांची भक्ती करावी आणि त्यांनी माझ्या मनाला प्रसन्नता द्यावी असा योग असावा. कारण चतुर्मास नामजप साधनेचं माझ्या कानावर आलं. इतकंच नाही तर माझ्या हाती नामजप नोंदणीचे 2 फॉर्म आले. मी सासूबाईंना गणगण गणात बोते नामजप केला. तो जप चातुर्मास समाप्तीवर फॉर्ममधील प्रार्थनेसह आम्ही महाराजांच्या चरणी समर्पित केला. 4 महिने जप केला. परिणामी मनात पुन्हा महाराजांचे विचार घर करू लागले. पुन्हा रोज एक गजानन विजयाचा अध्याय वाचन सुरू झाले. माझ्या मनात नेहमी यायचं की आपल्याला महाराज कधी स्वप्नात दिसले नाही, तर एक दिवस माझी तीही इच्छा पूर्ण झाली. एके रात्री मला स्वप्नात दिसलं, एका घरासमोर बरीच मोठी मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेत बरेच लोक उभे आहेत. मीही तिथे उभी आहे. त्या घरातून एक सत्पुरुष बाहेर निघाले. त्यांच्या मागे काही लोक चालत होते. ते सर्व चालत चालत समोर आले व आमच्या समोरून पुढे निघाले. माझ्याकडे त्यांनी पाहिले देखील नाही. मी खूप नर्वस झाले. मनातून गजानन महाराजांना म्हणाले, महाराज, हे काय हो? असं काय? माझ्या नशिबात दर्शनाचा योग नाही का? माझ्या मनात असं आलं आणि अचानक ते सत्पुरुष मागे वळले. चालत माझ्या दिशेने समोर आले. मी विनम्रपणे मान झुकवून त्यांना नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात वर उचलला. बस, तिथेच ते स्वप्न संपलं. मला जाग आली. जागी झाले आणि एक वाक्य जे कदाचित पूर्वी कुठे वाचलं असेल की काय आठवत नाही, पण माझ्या नजरेसमोर दिसल्याचं जाणवलं. परमार्थात काळीचा मुद्दा म्हणजे सद्गुरूंना कळकळीने साथ घाला व थोडी कळ सोसा. सद्गुरू कृपा करतीलच. ते वाक्य आठवलं. तो दिवस त्या आठवणीत छान पार पडला. ते स्वप्न पुढे मनात खोलवर शिरून विस्मरणात गेलं. स्वप्न विस्मरणात गेलं, मात्र त्यातून मनाला एक चैतन्य प्राप्त होऊन महाराजांची पारायणं पुन्हा सुरू झाली. मला आठवतं, आम्ही छत्तीसगड येथे रायपूर येथे चोबे कॉलनीत राहत होतो. तिथे तात्यापारात गजानन महाराजांचं छान मंदिर आहे. मंदिर बरेच वर्ष जुनं आहे. तिथे महाराजांची चिलीम हाती असलेली
चांगली 5-6 फूट मूर्ती आहे. छान मंदिर आहे. माझं 7 दिवसाचं गजानन विजय पारायण संपलं. आमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की त्या मंदिरात पूर्ण वडा पूर्णांच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे मिस्टर तिथे भेटले. तिथे सकाळ संध्याकाळ गुरुजी सोडे नेसून पूजा करतात. ते म्हणाले, ठीक आहे, सकाळी सर्व पदार्थ घेऊन या. ताटात सर्व पदार्थ वाढून आम्ही महाराजांसमोर ठेवू. नेमकी तारीख आठवत नाही, पण डिसेंबर जानेवारीमधील कुठला दिवस असावा. आम्ही सर्व तयारीनिशी मंदिरात पोहोचलो. मी सर्व ताट व्यवस्थित वाढून महाराजांना नैवेद्य दाखविला. आम्ही चौघं आणि सासू सासरे बराच वेळ प्रार्थनापूर्वक महाराजांसमोर बसलो. महाराजांना प्रसाद ग्रहण करण्याविषयी मी मनात विनंती केली. तेव्हा माझ्या मनात सहज प्रश्न आला, महाराज, हे तुम्हाला पावलं ना? तसा प्रश्न मी पुजारी बुवांनाही विचारला. त्यावर ते म्हणाले, मी एक सामान्य माणूस, मी काय बरं सांगणार, पण मनाच्या आतून एक वाटतंय ते सांगतो. तुम्ही यातला काही भाग मंदिराबाहेर घेऊन जा. एखादी गाय किंवा कुत्रं दिसलं तर त्यांना द्या. काळं कुत्रं असेल तर फारच छान. यावर आमचे बाबा मला म्हणाले, दीक्षा मला दे, मी बाहेर जाऊन बघून येतो. बाबा बाहेर गेले. आजूबाजूला गल्लीबोळातून 5-7 मिनिटे फिरून आली. पण त्यांना गाय कुत्रं तर असू दे, पण कुठलाच प्राणी बाहेर बरेच अंतरापर्यंत आढळला नाही आणि ते परत फिरलेत. बाबांना तसंच माघारी फिरलेलं पाहून माझं मन खिन्न झालं. मी खूप नर्वस झाले. मनातून गजानन महाराजांना म्हणाले, महाराज, हे काय हो? मी तयार केलेला प्रसाद तुम्हाला भावला नाही का? असं माझ्या मनात आलं. मात्र लगेच मला त्या दिवशी आठवलेल्या ओळी स्मरणात आल्या. सद्गुरूंना कळकळीने साद घाला, थोडी कळ सोसा, सद्गुरू कृपा करतीलच. मी लगेच महाराजांना कळवळून प्रार्थना केली आणि आमच्या बाबांना म्हटलं, बाबा, द्या तो प्रसादाचा भाग माझ्याकडे, मी एकदा पाहून येते. त्यावर बाबा स्वाभाविकपणे थोडं नाराज होऊन म्हणाले, अगं, मी आताच पाहून आलो ना. मी म्हटलं पाहू तर खरं. तेवढंच मनात समाधान. मी प्रसाद घेऊन मंदिराकडे बाहेर आले. 8-10 पावलं अजून समोर आले आणि सहज आजूबाजूला नजर फिरवली. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. साधारण 100 फूट अंतरावर एक गाय आणि काळं कुत्रं माझ्या नजरेसमोर माझ्याकडे पाहत उभे होते. वास्तविकच अनोळखी जनावरांसमोर जाण्याची कुणाही माणसाला भीती वाटते, पण त्या दिवशी माझ्या मनाला भीतीचा स्पर्शही झाला नाही. डबडबलेल्या डोळ्यांनी मी पुढे केलेला नैवेद्य त्या दोघांनाही स्वीकारला. मी धन्य झाले. मी माघारी मंदिरात परत आले. आम्हा सर्वांसाठीच तो एक वेगळाच अनुभव होता. मी आभार व्यक्त करण्यासाठी मूर्तीसमोर हात जोडून उभी राहिले. माझ्यासह आम्ही सर्वांनीच हात जोडले. अंतर्यामी सर्वच महाराजांचं नामस्मरण करीत होते. मी हे अश्रुपूर्ण लोचनांनी महाराजांकडे पाहिलं आणि आपोआप माझ्या ओठांवर शब्द आले, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन.